तर मी झाडांना पाणी घालत होतो आणि बघतोय तर नंतर माझा मोबाईलच मला सापडत नव्हता. तर हा रुद्र त्याच्या फ्रेंडसोबत गेला गोळा खायला आणि ब्लॉग करायला आणि आला 2च गोळे घेऊन. मला काय बर्फाचा गोळा आणला नाही, त्यांनी स्वतःपुरताच आणलाय. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर चला तर महाराजांची पूजा वगैरे अभिषेक करून घेऊयात आणि मग आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात होईलच. चला तर घेतो उरकून महाराजांची पूजा आधी, मग थोडंसं आज शूटला पण जायचं आहे आणि थोडं एडिटिंगचं काम पण आहे. चला तर मग काय पूजा वगैरे झाल्यानंतर नाश्ता वगैरे झाला आहे. आता आपण सेल्फीला पण जरासं पोट पाण्याचा विचार करू तिचा. चल बाळा, खाते तू? जर खाऊन घे, गरम गरम आहे. हां, तर आमच्या छोट्या रुद्राचा छोटा मित्र आला आहे आणि दोघं खेळत आहेत भवरा. बघू, दाखव. अरे बापरे, आम्ही पण लहानपणी खूप भवरा खेळायचो इथं. लाकडी भवरे असायचे आमच्या वेळेस. हो बापरे. छोटू, नाव काय तुझं? आदिप. आदिप का? आडनाव काय? पूर्ण नाव? आदिप देवेंद्र सुसलदी. हां, आदिप देवेंद्र सुसलदी. क्या बात आहे, एकच नंबर. वा वा. काळू कसं आहे आपलं काय? तर मग काय आता झालं पोटभर जेवण आणि आता बहुतेक उन्हाळा चालू झाल्यासारखं वाटतं. झाडांना थोडं पाणी घाललं. बेलाचं झालं बरंच जवळ झालं, फुटलं तिथं, आता छान फुटलं. तर म्हटलं चला पाणी घालून घेऊ झाडांना पहिलंच. ती बऱ्यापैकी झाडं लावली चाललेली आहेत. चांगलं फुटलं आता बेलाचं झाड. आधी पूर्ण जवळूनच गेलं. कुठे गेलं रे बाळ? झाडांना पाणी घालतो का? जर घाल. छोटू जेवलं का रे? का? तिला घातलं बाळ कुठं? तिथेही घातलं. ते झाडांना घालचं. झेपल का? हां, चल बाजू. अरे ओढत कुठं नेतो तू? चल की. अरे तर मी आता माझ्या फ्रेंडला का गोळा चालत आहे ते बनवणार आहे. तर आता आदिप आणि मी गोळा खाणार आहे. चला खाऊ आपण गोळा. तर मी झाडांना पाणी घालत होतो आणि बघतोय तर नंतर माझा मोबाईलच मला सापडत नव्हता. तर हा रुद्र त्याच्या फ्रेंडसोबत गेला गोळा खायला आणि ब्लॉग करायला आणि आला 2च गोळे घेऊन. मला काय बर्फाचा गोळा आणला नाही, त्यांनी स्वतःपुरताच आणलाय आणि विचारत पण नाही, पप्पा तुम्हाला खायचं आहे का, नाही खायचं आहे का, असं आहे. तू विचारलं का तरी खायचं आहे का? खोटं नाही बोलायचं. गप, एकटाच गोळा खातोय बघा, विचारत पण नाही आहे मला. आणि मम्मी जेव्हा बघाल ना हा ब्लॉग तेव्हा आहे त्याला आणि मला बोलली. मग तुझ्यामुळं मला बोलणी बसतील, असं काय खाऊन दिलं तुम्ही गोळा द्याला. चला तर मग आता आवरून घेऊयात, कारण आता निघायचं शूटला. जरा कॅमेऱ्याची बॅग, लाईट वगैरे पॅकअप करतो आणि मग निघू आपण. चला तर आता डायरेक्ट तिथे पोचल्यावरच भेटूयात, कारण गाडी चालवताना आता व्हिडिओ थोडासा कमी बनव, कारण ट्रॅफिकचं टायमिंग आहे आणि सामान पण भरपूर आहे आता. चलो बरं. तर काय मग आता पोचलो आपण लोकेशनला. इथं हळद त्यांची घरगुतीच. मला वाटतं मेहंदी आणि पांगड्यांचा कार्यक्रम असेल 100%. फोटोग्राफरला तर माहिती नाही, ज्यांचं तिथं त्यांना बघते. तर बघू काय होतं ते आता, काय कार्यक्रम आहे आता. कधी यांची हळद चालू व्हायची, कधी कार्यक्रम चालू व्हायचा आणि आपली पोरं इथं खेळत बसलेत मस्तपैकी माझ्या मस्ती मांडवामध्ये. काय बसलो आता निवांत. आता पाहुणे रावळे येतील तेव्हा येतील म्हणलं. आपण आपला सेटअप करून घेऊ आणि आपलं फोटोग्राफर मित्र आहे त्याला लावला इतक्या लोकांनी कामाला. आंब्याच्या डाळीला इथं मांडवाला आणि बिचारा तो पण आपला करतो, कारण बहुतेक क्लायंट त्याच्या घरातले करतोय तो आपला. त्याला आपण ते घेऊ, लाईट वगैरे सेट करून तिकडं मागे ठेवू. काय नाव आहे त्याचं?
यांनीच ठेवलं रे, यांनीच ठेवलेलं. मग काही इव्हेंट मॅनेजमेंट नव्हतं, मग आमच्या जय दादांनी घेतला आहे पुढारपणा आणि फुल डेकोरेशन खूप छान असं केलेलं. अरे वा. डीजे पवन कुमार एक्सक्लुसिव मिक्स. तर मग काय झालं इथलं पॅकअप यांच्या नाच तर चालत राहणार रात्री 12 वाजेपर्यंत. आपण निघूयात आता, काढू गाडी.